सर, मला त्या माणसाचं नाव कळलं. काय? कोण? सर, त्या भ्रष्ट माणसाचं. कसं शक्य आहे? नाही म्हणजे कसं काय? झेंडे सर, झालं ते शक्य. त्या माणसाचं नाव गजा पाटील आहे. सर सांगा ना, असा माणूस खरंच आहे का आपल्या कंपनीमध्ये? गजा पाटील नावाचा माणूस खरंच आहे का? आहे. गजा पाटील नावाचा माणूस आहे. सर, तुम्ही ओळखता या गजा पाटीलला? सर, एक नंबरचा नालायक आणि स्वार्थी माणूस असणारा गजा पाटील. या अशा माणसांमुळे आपल्या सिस्टीमला कीड लागते सर. ही अशी माणसं या जगात असतात ना, म्हणून आपलं जग स्वच्छ आणि सुंदर नाही राहू शकत. या अशा माणसांना मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे सर. सर, आपण एक काम करूया. आपण या गजा पाटीलला चांगलाच धडा शिकवूया. सर, असा धडा शिकवूया ना की त्यांनी परत आयुष्यात कधीच कोणालाच फसवलं नाही पाहिजे. ज्या कंपनीत विक्रांत सरंजामेसारख्या माणसांनी विश्वास रुजवला, कंपनीला यश दाखवलं, त्याच कंपनीत गजा पाटील सारखा माणूस असूच कसा शकतो सर? चला सर. कुठे? सर, आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊया आणि गजा पाटील विरोधात तक्रार नोंदवूया. सर, माझ्याकडे काही पुरावे सुद्धा आहेत. ते सगळे मी पोलिसांना देईन आणि पोलीस जे काय प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा द्यायला मी तयार आहे सर. पण फक्त आपण लवकरात लवकर पोलिसांकडे जाऊया. ईशा, रिलॅक्स. बस बस बस. ईशा, सर. ईशा. सर, पण ह्या अशा घातकी माणसाला आपण सोडून नाही दिलं पाहिजे. ईशा, शांत. खरं म्हणजे इतक्या दिवसात जी गोष्ट झेंडेनं जमली नाही, मला सुद्धा जमली नाही, ती गोष्ट तू करून दाखवलीस. आणि यासाठी ईशा, तुझं खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजे. थँक्यू सर, पण मला नाही वाटत ही कौतुक करण्याची वेळ आहे. सर, आपण लवकरात लवकर पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे आणि तक्रार नोंदवली पाहिजे. तुला माहिती आहे का ईशा, गजा पाटील कोण आहे? सर सांगा ना, कोण आहे हा गजा पाटील? गजा पाटील आपल्या कंपनीतला एक कामगार होता. म्हणजे सुरुवातीला तो बरं काम करायचा, नंतर त्याला अनेक वेळा शिक्षाही करण्यात आली आणि मग त्याचं कामातलं लक्ष उडालं आणि मग नको त्या गोष्टींमध्ये त्याचा इंटरेस्ट वाढायला लागला आणि नंतर तर काय सर? ईशा, बघ, तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. डोकं फिरलं त्याचं. त्याच्याशी यापुढे वागताना ना नीट विचार करून आपल्याला वागायला लागणार आहे. आणि बघ, तू आता गजा पाटील तू आमच्यावर सोडते, मी आणि झेंडे आम्ही दोघं बघून घेऊ. ओके? बरोबर आहे सर. वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सर, ज्या कंपनीचं आपण मीठ खाल्लंय त्याच कंपनीशी बेईमानी कशी करू शकतात ही माणसं? ईशा, जग हे अशा खूप वेगवेगळ्या माणसांनी भरलंय. पण तू काळजी करू नको. त्या गजा पाटीलला चिरडल्याशिवाय मी राहणार नाही. काय झेंडे? हो सर. तू माझ्यावर सोपवलंस ना, आता काळजी करू नकोस. तू घरी जा. मी आलो असतो, पण आता या गजा पाटीलचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. बरोबर? तू आता तुझं मिशन पूर्ण केलेस ना? आय एम सो प्राऊड ऑफ यू. जा तू.
पुष्पा, पुष्पा, माझं पाकिट दे बरं लवकर. थांबाव जरा, दार उघडेल आता. काय वाचतेस? बंद दारा मागे रहस्य कथा. पुष्पा, तू कधी लायब्ररी लावलीस ग? थांबाव, आता दार उघडेल. माहितीये का तुम्हाला काय होतं याच्यात पुढे? काय चाललंय तुझं? काय चाललंय? माझं पाकिट दे लवकर, मी जातो परत दुकानात. हो, बंद खोलीमध्ये काय काय घडतं ते लिहिलंय याच्यात. बाग, हे काय चाललंय तुझं? अच्छा, ते विक्रांत सरांच्या बंद खोलीच्या बाबतीत तेच अजून डोक्यात घेऊन बसलीस ना तू? भास्कर, आता अति होतंय हे. अति त्यांचं होतंय, ते करतायत अति. कळत नाहीये का त्यांना? मला ईशाची काळजी आहे. पुष्पा, अगं बस झालं. हे खूळ डोक्यातनं काढून टाक. वेडी होशील अशा नाही एखाद्या दिवशी. काही वेडी होणार नाहीये मी. आई म्हणून मला तिची जास्त काळजी वाटते. हे घ्या, आणि अजून तरी वेळ लागलेला नाहीये मला. जा आता. थँक्यू झेंडे. आज या स्ट्रॉंग कॉफीची खरंच गरज होती. विक्रांत, हे बघे, आता प्लीज काही शंका काढू नको. सगळं सॉल्व्ह केलंय मी आता. अजून एक धोका आहे विक्रांत. काय आता? झालं, संपलं ना आता. तो राजेश पळून गेला. ईशाला सांगितलं की आता ऑफिसला नको येऊ, त्याला घरी बसवायची जबाबदारी झाली. सगळं मॅनेज करता येतं रे, फक्त डोकं चाललं पाहिजे बस. विक्रांत, ईशा घरी कितपत बडबड करेल? सांगता येत नाही का? आईसाहेब, त्यांचं काय? आईसाहेबांना माहिती आहे की तूच गजा पाटील आहेस. आईसाहेब, आईसाहेब. ईशाताई, काही आणू का तुमच्यासाठी? नाही, आईसाहेब आहेत घरी? हो आहेत, जप करत बसल्यात आपल्या रूम मध्ये. सांगते हा तुम्ही आलात म्हणून. आणि हो, तुमच्यासाठी कॉफी पण आणते. हा, अरे या बघा, आईसाहेब आलेच मी. ईशा, तू मला हाक मारत होतीस ना? हो आईसाहेब. तुला काय सांगू, इतक्या उत्साहाने आणि अधीरतेने हाक मारायची मला माझी. काय झालं आईसाहेब? काही नाही, पण तुझ्या हाका ऐकून मला खूप छान वाटलं. किती वर्षांनी अशी हाक ऐकली मी. बरं, तू सांग, काय झालं? आईसाहेब, तुम्ही आधी तोंड गोड करून घ्या, मग मी तुम्हाला बातमी सांगते. अगं बरं दे. आता सांग, काय झालं? आईसाहेब, आपल्या कंपनीत फ्रॉड आहे हे जेव्हा मी दाखवून दिलं तेव्हा तुम्ही माझं किती कौतुक केलं होतं. पण माझ्या मनात सारखा हा विचार येत होता की जोपर्यंत मी त्या भ्रष्ट माणसाला शोधून काढत नाही तोपर्यंत मी तुमच्या कौतुकास पात्र नाहीये. आईसाहेब, मग हीच गोष्ट मला अजिबात स्वस्थ बसू देत नव्हती. मला सारखं वाटत होतं की त्या माणसाला शोधून काढलंच पाहिजे आणि विक्रांत सरांना माझा अभिमान वाटेल असंही काम मला करायचं होतं. आईसाहेब, मी हा विचार केला की जर मी तो भ्रष्ट माणूस शोधून काढला तर विक्रांत सरांचा किती मनस्ताप वाचेल. छान, म्हणजे विक्रांतना अभिमान वाटेल असं काम तुझ्या हातून झालेलं दिसतंय. हो आईसाहेब, मला त्या भ्रष्ट माणसाचं नाव कळलंय. काय काय सांगतेस का ईशा? कोण आहे तो? काय नाव आहे त्याचं? आपल्या कंपनीत इतकी वर्ष जे झालं नाही ते करणारा हा भ्रष्ट नालायक माणूस आहे तरी कोण? नाव सांग त्याचं. साहेब, त्या माणसाचं नाव आहे हॅलो. तुझा फोन पर्समध्ये ठेवलास का तू? सॉरी, विसरले मी. बरं, तिथे आता कोणालाही सांगू नकोस माझा फोन आहे. आणि निघ तिकडे पटकन. आत्ता? लगेच. बरं, आले. अगं आईसाहेब, मी आलेच जाऊन पटकन. अगं, आपलं बोलणं अर्धवटच राहिलं. आल्यावर बोलूया. आलेच. ईशा, ईशा, अगं
इथपर्यंत आलात तर घरीच भेटलो असतो आपण. अशी कशी आहेस ग तू ईशा? काय झालं? ऑफिस मधला फ्रॉड शोधून काढणारे, तो कोणी केला हे शोधून काढणारे, तुला इतकी साधी गोष्ट नाही समजत? आपल्या खोलीत बसून बोलण्यात काय मजा आहे? हे असं सरप्राईज देण्यात तर खरी मजा आहे ना. आय लव्ह यू. आय एम सो प्राऊड ऑफ यू. माझ्यासारखा आनंदी नवरा आज या जगात दुसरा कोणी नसेल. आणि हा आनंदी नवरा फक्त आपल्या बायकोचं कौतुक करून थांबत नाही, तर आपल्या हुशार विचार करणाऱ्या गुणी बायकोसाठी तो छानसं गिफ्टही आणतो. सर काय आहे? घरी गेल्यावर उघडून बघ. थँक्यू. थँक्यू ईशा, थँक्यू. ऑफिसमध्ये जी गोष्ट कोणाला कळली सुद्धा नाही इतके दिवस, ती गोष्ट तू शोधून काढलीस. त्या फ्रॉड माणसाला शोधून काढलंस, त्याचा फ्रॉड शोधून काढलास. आय एम सो प्राऊड ऑफ यू. सर तुम्हाला माहितीये, मी आजच आईसाहेबांना सांगत होते. तू आईसाहेबांना सांगितलंस? नाही सर, मी आईसाहेबांना सांगत होते की सरांना अभिमान वाटेल असं काम करायला पाहिजे. नाही नाही, तू यातलं काही आईसाहेबांना सांगू नकोस. पण का? हे बघ ईशा, आईसाहेब एकट्या घरी असतात आणि त्यांचा स्वभाव असा आहे की त्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मनाला लावून घेतात, खूप टेन्शन घेतात छोट्या छोट्या गोष्टींचं. आणि मी आहे, झेंडे आहेत, तू सुद्धा आता यामध्ये आहेस. आपण हे तिघा मिळून बाहेरच्या बाहेर परस्पर प्रकरण मिटून टाकूया, संपून टाकूया आपण. बरं, नाही सांगणार. माझी बायको फक्त उत्तम बिझनेस वुमन नाहीये, तर एक उत्तम गृहिणी सुद्धा आहे, आपल्या घरच्यांची काळजी घेणारी. सर, आईसाहेबांना त्रास होईल असं मी कधीच काही करणार नाही. आणि ही गोष्ट सुद्धा मी कधीही सांगणार नाही आईसाहेबांना. And I trust you. मला माहिती आहे तू असं काहीच करणार नाहीस ईशा. बाय. हॅलो आई साहेब. अरे ईशाताई कुठे आहेत? त्यांच्यासाठी पण कॉफी आणली आहे. माय फ्रेंड महिने आले. हो. आली आणि गेली सुद्धा. व्हॉट? म्हणजे? अगं म्हणजे येईल ती. बरं जयदीप, ईशाला त्या माणसाचं नाव कळलंय बरं का? व्हॉट? दॅट्स अ ग्रेट न्यूज. पण कसं कळलं तिला? ते काही मला माहित नाही. ती काही न सांगताच निघून गेली. बरं, तुम्ही दोघं कॉफी घेणार का? नो थँक्स. हे, माय फ्रेंड महिनी इज हिअर. काय ग, काय झालं? आईसाहेब, सर आले होते मला गिफ्ट द्यायला. हा? व्हॉट? जस्ट टू गिव्ह यू अ गिफ्ट? वाव. हो, गेले सुद्धा ते परत. माय फ्रेंड महिनी, तू कमाल आहेस. आता लवकरात लवकर त्या माणसाचं नाव सांग. आपण त्याला जबरदस्त शिक्षा देऊ. आय विल टेल दादा. या. भाऊजी, नाव तुम्हाला तुमचे दादाच सांगतील. दादा? ओके, नो प्रॉब्लेम. कम ऑन ईशा, नावच तर आहे, सांगून टाक ना. तुम्ही मिठाई खाल्लीत का? मी मगाशी मिठाई आणली होती. आईसाहेब, मिठाई कुठे आहे? अगं मंदानी किचन मध्ये ठेवली. ईशा, तू विषय बदलतीयस का? मी आलेच मिठाई घेऊन. मी आलेच जरा. सोनियाताई, घ्या ना.
नुसती मिठाई नको ईशा, न्यूज सांग ना. न्यूज सांगितली मी. पण नाव 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 सरच सांगतील. ब्रोइनलॉने तुला खाली बोलून काही सांगितलंय ना? सोन्या ते चला ना बाहेर जाऊया. मला जयदीप भाऊजींना पण मिठाई द्यायची आहे. ईशा एक मिनिट. ब्रोइनलॉने तुला ते नाव लपवायला सांगितलंय का? असं काही नाहीये. हे प्रकरण खूप नाजूक आहे म्हणून मला वाटतं की नाव सरांनीच सांगितलं पाहिजे. बाकी काही नाही. हे बघ ईशा, आपण कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं नाही हे आपलं पण ठरवायचं असतं. इट शुड बी आवर ओन डिसिजन. आणि तसंही आपण एक्सक्यूज मी. क्लोज कट, एकदम क्लोज कट होता झेंडे. मी वेळेत ईशाला फोन केला म्हणून बरं, नाहीतर तिने आई साहेबांना सगळं सांगितलंच होतं. नशीब माझ्या लवकर लक्षात आलं. जाऊ दे, चल, झालं गेलं, संपलं. ते आता गजा पाटीलचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाक. मी मग मी गजा पाटलाचं सोक्षमोक्ष लावायचं. अर्थात. अरे गजा पाटील माझ्या समोर असताना मी त्याचा सोक्षमोक्ष कसा लावू विक्रांत? झेंडे, कधीतरी अक्कल वापरत जा. चल, मी तुला गोष्ट सांगतो. गोष्ट एका राजाची आणि त्याच्या 3 प्रधानांची. किती? 3. एका राजाच्या दरबारी 3 प्रधान होते आणि त्या राजाला त्याच्या राज्याचा सर्वोत्कृष्ट प्रधान निवडायचा होता. आणि त्याच वेळेस त्याच्या राज्यामध्ये एका वाघाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. राजाने जरा विचार केला आणि त्यांनी जाहीर केलं की या वाघाला जो कोणी सगळ्यात आधी पकडून आणेल तो माझ्या राज्याचा सर्वोत्कृष्ट प्रधान असेल. पहिला प्रधान गेला, 4 दिवसांनी परत आला. तो आला तेव्हा त्याने वाघाला पकडलं नाही, पण त्याचा हात मात्र तुटला होता. मग दुसरा प्रधान गेला, तो 3 दिवसांनी परत आला. तोही वाघाला पकडू शकला नाही, पण त्याचा डोळा मात्र फुटला होता. तिसरा प्रधान गेला, तो 1 दिवसात परत आला. म्हणजे वाघ पकडला जातच नाही. तिसरा प्रधान परत आला तेव्हा तो एका माकडाला घेऊन परत आला. माकड? हा, माकड. सगळेजण, अख्खा दरबार त्याच्याकडे डोळे फोडून बघत राहिले. त्यांना असं वाटलं की प्रधानाने आता चूक केली, राजा त्याला रागवणार. राजाने प्रधानाला विचारलं की अहो प्रधान, तुम्हाला आम्ही वाघाला पकडायला सांगितलं होतं, तुम्ही तर माकड घेऊन आलात. प्रधान म्हणला नाही महाराज, मी वाघालाच घेऊन आलो. त्यांनी माकडाला विचारलं सांग बाबा तू कोण आहेस? माकड म्हणलं मी वाघ आहे. त्या प्रधानाने असा विचार केला की वाघाला पकडायला जायचं, आपला जीव धोक्यात घालायचा. त्याच्याऐवजी त्याने एका माकडाला पकडलं. रात्रभर त्या माकडाकडनं त्यांनी तयारी करून घेतली आणि माकडाला म्हणायला शिकवलं मी वाघ आहे, मी वाघ आहे, मी वाघ आहे. आणि तो प्रधान राज्याचा सर्वोत्कृष्ट प्रधान ठरला. कळलं? जा, आता जाऊन एक माकड शोधून आण आणि त्याच्याकडनं वधवून घे. मी गजा पाटील आहे, मी गजा पाटील आहे, मी गजा पाटील आहे आणि माझ्या राज्याचा सर्वोत्कृष्ट प्रधान म्हणून स्वतःला जाहीर करू. जा.